सर्वांना नमस्कार. माझ्या श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी अर्चना आपलं स्वागत करते. तर आज मी अन्नपूर्णा मातेला वंदन करते आणि रेसिपीला सुरुवात करते. तर आज आपण बनवूयात दह्याची कढी. इथे तुम्हाला साहित्य दिसत असेल. खूप कमी प्रमाणात साहित्य घेत असते मी. आणि हे मी तुम्हाला जे दिसतंय ह्याच्यामध्ये दही आहे आणि दह्यामध्ये मी चणा डाळीचं पीठ, हे चणा डाळ दिसत असेल पीठ, तर मी अगदी कमी प्रमाणात यूज केलेली आहे. हे चणा डाळ आहे, फक्त एवढीच घातलेली आहे मी चणा डाळ पीठ, कारण चणा डाळ पीठ मला जास्त घातल्यावर नाही आवडत आहे कढी. तर मी पहिल्यांदा काय केलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल पेस्ट, तर याच्यामध्ये मी कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक, कढीपाक हे सर्व मी कुकरमध्ये एक शिट्टी होऊ दिलेली आहे आधी. आणि ते एक शिट्टी झाल्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ते मी असं खलबत्ता मी असं खलबत्ता म्हणते याला. तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही, कमेंट करून मला सांगा. तर या खलबत्त्यात असं वाटून घेतलेलं आहे मी पूर्ण मिश्रण. आणि हे मिश्रण तुम्हाला दिसत असेल, हे कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कढीपाक हे ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर आपण बनवूयात आता कढी. तर चला तर मग आपण कढी बनवूयात. तर मी गॅस ऑन केलेला आहे. याच्यानंतर मी कढई ठेवलेली आहे. ही कढई तुम्हाला दिसत असेल, ही कढई आतून आणि बाहेरून काळी काळी दिसत असेल. माझ्याकडे बोरचं पाणी अवेलेबल आहे, नळाचं पाणी अवेलेबल नाही. त्याच्यामुळे मी कितीही जरी घासलं तर हे तुम्हाला काळंच दिसणार आहे. याला पर्याय नाही आहे. माझ्या पद्धतीने तुम्ही कढी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी बनली आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपण हे तेल टाकूया त्याच्यामध्ये. मी जे बनवली आहे पेस्ट कशामुळे बनवलेली आहे ते पण सांगते. प्रत्येक घरामध्ये किंवा माझ्याच घराचं मी सांगते की पोरांना कसं कांदा, लसूण, कढीपाक असं सर्व काढून टाकतात, मग ते आपल्या शरीरात जात नाही आहेत. मग ते जाण्यासाठी मी हा पर्याय काढलेला आहे. आणि अशी पेस्ट केल्यानंतर मग कढीत घातल्यानंतर कोणी काढू शकत नाही आणि मुलांच्या पोटात पण जातं. हे डीमार्टचं हिंग आहे, हे हिंग मी वापरते. अगदी थोडंसंच घालते, तुम्ही बघू शकता. तेल गरम होईपर्यंत आपण वाट बघायची. हे माझ्या पद्धतीनं तुम्ही कढी करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की कशी बनली आहे. मी याच्यामध्ये फोडणीचे दाणे नाही वापरत आहे, फक्त जिरा वापरते. आता आपण सर्व हे मिश्रण ह्याच्यामध्ये मी मिक्स केलेलं आहे, पेस्ट केली आहे. त्याच्यामुळे वरतून आपल्याला काहीही घालायची गरज नाही आहे. तेल गरम झालेलं आहे. तर मी हे जिरा घेते. मी जास्त प्रमाणात जिरे टाकत असते कढीमध्ये, तुम्ही बघू शकता. मोहरी मी नाही टाकत आहे कढीमध्ये, फक्त जिरा टाकते. आणि हे जे मिश्रण आपण केलेलं आहे ते मिश्रण मी टाकते. आपण गॅस बारीक करूयात. आणि तुम्ही बघू शकता. आणि मी हळद पावडर पण नाही टाकत आहे कढीमध्ये, ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. मी कढीमध्ये हळद पावडर नाही टाकत आहे. माझ्याकडे हिरवी मिरची अवेलेबल नव्हती म्हणून मी लाल मिरची वापरली ह्याच्यामध्ये. तुम्ही ऑप्शनल आहे, ते हिरवी पण टाकू शकता. हे सगळं मिश्रण आपण तेलामध्ये असं 1 ते 1 मिनिट आपण वाफवून घ्यायचं छानपैकी. हे असं झाकण ठेवायचं, 1 मिनिट होऊ द्यायचा. 1 मिनिटानंतर आपलं हे छानपैकी तेलामध्ये परतून होतं.
आणि मी हे कढी जे बनवले मिक्स केले ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ अगदी कमी प्रमाणात डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मला जास्त डाळीचं पीठची कढी नाही आवडत आहे. आणि चवीनुसार मीठ. ह्याच्यामध्ये मी धना पावडर पण थोडीशी ॲड करते आणि कसुरी मेथी पण थोडीशी ॲड करत असते. तुम्ही बघू शकता आपली ही कढी तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे, तुम्ही बघू शकता. याला एक उकळी येऊ द्यायची आणि एक उकळी आल्यानंतर आपण बघू शकता किती छान झाली. तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहे कढी. आणि अशा पद्धतीने तुम्ही कढी बनवा आणि मला माझं कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.